विषय आहे मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. शाहीरांना लेखी स्वरूपात माझा विषय आज काय शाहीर दिला नाही, थोडा घाई गडबडीत राहून गेला असेल तर मान्यमान करून घ्या, पण विषय मात्र शाहीर माझा तोच आहे. समाजाच्या कारणावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय मित्रांनो. ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं? शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बुवा बाजू दिलेली आहे. तुम्ही म्हणता ना विषय म्हणतात काय भारताच्या बाहेरचा आहे का? वनवास जीवाचं. अरे माणूस भारतातला, माणूस महाराष्ट्रातला, माणूस कोकणातला, रोगाला गाव आहे तो बाहेर कशाला जाय? तो कोकणातलाच ना. मग शाहीर तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जादूगार आहात. जादू आता चालवा, तुमचे शोधा, थोडा डोका चालवा. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय आपल्या समोर ठेवतो, माझी बारी या ठिकाणी संपवतोय. अग लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला, जे काय द्यायचं पोरीला द्या, पण काहीच नको मला. कणकीला फिरवायला एक वंडा द्या, वंडा द्या, वंडा द्या. आता आल्यावर फक्त बघा ही वंडा द्या, बघा आल्यावर ही वंडा द्या. शाहीर भाग द्या, आल्यावर चाली इसरा. म्हणून तुमचं काम सोपा करतोय ना. मला काय एवढा कोण काम सोपा करून देत नाही. शाहीर पण तुम्हाला आपला देतोय. म्हणून विषय गात्र प्रश्नपदाचा म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. बघा प्रश्नपत्र अहो सवाल माझा विचारतो आज मी ठासून. शाहीर ठासून नाही पण घासून या म्हणून म्हणतोय. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवा या गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवा या गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून